जसे पार्किंगचा प्रश्न आहे, पुन्हा काही वॉटरचा प्रश्न आहे, कोर्टाच्या डायस आणि बेंच दोन्हीच्या संवादानाचा प्रश्न आहे, ते आम्ही काम करणार आहोत त्यांच्यासाठी. वकिलाचे कोणते म्हणजे गंभीर समस्या वकिलांच्या कोणकोणत्या आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मॅटर्स रीच होत नाही, त्याबद्दल आम्हाला जज लोकांशी संवाद करून कसे मॅटर्स लवकर रीच करता येतील, कसा बोर्ड संपवता येईल याबद्दल, आणि बेंच कसे वाढवतात. पण क्वांटिटी 2000 आहे, त्यापेक्षा जास्त. आता मग कुठे तुम्हाला कमी करता वाटते? बेंच कमी आहे, मॅटर तेवढे रीच, मॅटरची एवढी संख्या आहे, एवढी पेंडन्सी आहे की तेवढं रीच होत नाही. रोज 100-200चा बोर्ड लागतो, पण मग कधी 100-80 लागतात, कधी 60 लागतात. मग क्लायंट लोक नाराज होतात. आता पुढे सर वकील आणि क्लायंट साठी काय काय करणार आहात साहेब? चांगला आम्ही त्यांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करू. तोच सगळ्यात मोठा काम आहे वकिलाचं क्लायंटसाठी. रवी गीते, ॲडव्होकेट रवी गीते. कसं वाटतं? आज माझी औरंगाबाद हायकोर्ट बार असोसिएशनच्या सदस्यपदी निवड झालेली आहे. तरी मी सर्व वकील बांधवांचे प्रथम आभार मानतो. त्यानंतर आपल्या नवीन बिल्डिंग मध्ये लायब्ररी, तिथे झेरॉक्स मशीन, तिकडच्या स्वच्छतेच्या बाबत आम्ही सगळ्यात प्रायोरिटीने काम करणार आहोत. त्याचबरोबर अर्ली डिस्पोजल लवकरात लवकर कसा न्याय मिळेल किंवा वकिलांच्या इतर समस्या काय आहेत त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. काय समस्या असतात आणि काय करणार आहात? वकिलांचे ते काय ते आपले सर्क्युलेशनचे ऑटो सर्क्युलेशन म्हणजे मॅटर ऑटो सर्क्युलेट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर लवकरात लवकर डिस्पोजल, आणि इथं औरंगाबाद हायकोर्टच्या बेंचेस मध्ये वाढ व्हायला पाहिजे, कारण की पेंडन्सी खूप वाढत आहे. त्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आज 9 उमेदवार होते, त्याच्यातून 7 जणांची निवड झालेली आहे. आपलं नाव? मी विजय भानदास काळे. नाव सांगा. नमस्कार, मी ॲडव्होकेट निलेश नानासाहेब भागवत. वकील संघाच्या झालेल्या निवडणुकीत लायब्ररी सेक्रेटरी म्हणून मला निवडून दिल्याबद्दल सर्व बारचे प्रथमतः आभार मानतो व बारच्या भविष्यासाठी येणाऱ्या अडचणी व बारला इतर वेळ देण्याचं मी आश्वासन देतो. व आपल्या इतर लायब्ररीसाठी जे काही करणं शक्य असेल, नवीन बिल्डिंग मध्ये लायब्ररी करणं व इतर पार्किंगची सुविधा असेल, स्वच्छतेबद्दल सुविधा असतील, त्या सर्व मार्गी लावण्यासाठी मी माझे 100% देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद. या प्रसंगी मला खूप आनंद होत आहे की आमचे जे वकील बांधव आहेत, सिनियर कलिग्स, सिनियर काउन्सिल्स, सगळ्यांना प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि काम करण्याची मला संधी दिली. आमच्या कमिटीला पूर्ण संधी दिली. आमची कमिटी निश्चितच आपल्या हायकोर्टाच्या हिताचे जे काही निर्णय असतील, हायकोर्टातील आमचे जे वकील बांधव आहेत त्यांच्या हिताचे जे काही म्हणजे कामे असतील, त्याच्यासाठी आम्ही बांधील राहू आणि एकजुटीने आम्ही काम करू. त्यासाठी तुमचा सगळ्यांच्या आम्हाला शुभेच्छा मिळाल, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद, ज्यांनी भरघोस आम्हाला प्रतिसाद दिला आणि आज या प्रेसिडेंटच्या पदावर आणलं. आमच्या कमिटीला जास्तीत जास्त मतांनी आमची कमिटी इथे निवडून आणली, त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद करते. थँक्यू. मॅडम, आता पुढे वकिलांच्या आणि क्लायंटच्या कोणत्या समस्येवर आपण काम करणार आहात? आता वकिलांच्या आमचा प्रथमतः असा कल राहील की आपला जो पार्किंगचा इश्यू आहे त्यासाठी आपल्याला काय म्हणजे प्रतिकात्मक म्हणून त्याला प्रतिबंधात्मक उपाय करता येतील आपल्या पार्किंगच्या इश्यूसाठी, की गाड्या कशा लावायच्या काय नाही, त्यासाठी आमची कमिटी नक्कीच प्रयत्नशील राहील. दुसरी गोष्ट लायब्ररी आणि तिथील जे पुस्तकं आहेत त्यामध्ये अजून काही नाविन्य करता आलं आणि ई लायब्ररी कशी वाढवता येईल आम्ही त्याचा प्रयत्न करू. तिसरी गोष्ट, आमचे जे उर्वरित काही चेंबर्स राहिलेले आहेत वकील बांधवांचे, त्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. नक्कीच प्रत्येक गोष्टी ज्या काही अपूर्ण राहिलेल्या आहेत, ज्या आमच्या कमिटीला पूर्ण करता येतील, आम्ही त्याचा प्रयत्न करू. केसेस फार पेंडिंग आहेत, यावर आपण काय केसेस करणार? पेंडिंग साठी आम्ही प्रयत्नशील राहू की जास्तीत जास्त जजेसची जी संख्या आहे, हे बेंच अजून 1-2 जर का जजेस अजून वाढले तर आपले कामं किंवा आपले जे पेंडिंग केसेस आहेत त्या चांगल्या प्रकारे आपण ड्यू ऍडमिशन्स मॅटर्स जे काही निघत नाहीत खूप दिवसापासून जे पेंडिंग आहे त्याच्यासाठी आपण प्रयत्न आणि अजून एक
एक महत्वाचा आज आमच्यापैकीच आमचे वकील बांधवांपैकी आज जस्टिस झालेले हायकोर्टचे जज आमचे नेर्लीकर साहेबांचं आम्ही अभिनंदन करतो. आमची कमिटी पूर्ण आणि आजच त्यांचा शपथविधी होता. आज आमची कमिटी येस आमचे वकील बांधवच आहेत त्यामुळे सगळे आणि हा नुसता आमचा विजय नाहीये तर सर्व वकील बांधवांचा विजय ज्यांनी विश्वास टाकला आणि आम्हाला संधी दिली त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची. त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद देते. आणि त्यानंतर सगळ्यांचे जे कोणी आमच्या या इलेक्शन साठी झटले इलेक्शन कमिटी आमची बचाटे साहेबांची त्यांचं पण मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आम्ही सगळ्या आमच्या कमिटीतर्फे आणि खूप शांततेत इलेक्शन प्रोसेस पार पडली आणि खूप काय म्हणू त्याला पोलीस प्रशासन या म्हणजे बाकीच्या गोष्टींचं नाही पण खेळीमेळीच्या वातावरणात हे काय जेवढे एवढे कॅन्डिडेट होते त्यांचं व्यवस्थितपणे वोटिंगचं जे काम आहे त्यांनी पार पाडलेलं आहे आणि त्यांच्या कमिटीचे पण आम्ही आमच्या कमिटीच्या वतीने आभार मानतो. आपल्या सोबत आणखी कोण कोण निवडून आलेले आहे? आमच्या सोबत आमचे सचिव आहेत ऍडव्होकेट विनायक सोळंकी ट्रेझररसाठी, ॲडव्होकेट पूनम बोडके पाटील बिनविरोध महिला उपाध्यक्ष, मी ॲडव्होकेट सर्व सदस्यांनी निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद देतो. तसेच त्यांनी जी जबाबदारी आमच्यावर सोपवणार आहेत जी आज जबाबदारी आमच्यावर पडली आहे कमिटीचे सर्व मेंबर मिळून मॅडम प्रेसिडेंट मॅडम व्हाईस प्रेसिडेंट साहेब व्हाईस प्रेसिडेंट मोरपल्ली साहेब आहेत सर्वांचे मी कमिटीतर्फे अभिनंदन करतो आणि सर्वांना सोबत घेऊन सर्व निर्णय एकरीत्या आम्ही घेऊ सर्व मिळूनच घेऊ म्हणजे कार्य पार करू. आणि मॅडमनी सांगितल्याप्रमाणे ज्या काही उपाययोजना वकिलांसाठी बार बेंचचे रिलेशन्स आहेत जजेस वाढवायचे आहेत किंवा केसेस पेंडिंग बद्दलच्या आणि आम्ही निर्णय घेऊ सगळं म्हणजे मॅडम कमिटी निर्णय घेतले सगळं. त्यामुळे मी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो. धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. ॲडव्होकेट खान सुल्ताना रहमान. मी औरंगाबाद बार असोसिएशन साठी मेंबरसाठी निवडलेली आहे आणि मला ह्या पदासाठी हे पद मला मिळाली याच्यासाठी खूप आनंदित आहे आणि माझे बार असोसिएशनचे साथ भेटला याच्याशी त्यांना मी मनापूर्वक धन्यवाद करते. बोलून मी माझे 2 शब्द टेकवार शिवानंद दत्तात्रय. मी हायकोर्टात मागच्या 5 वर्षापासून प्रॅक्टिस करतोय. गेली अनेक वर्ष मी इकडे अनेक प्रकरण आल्यापासून मोठ्या प्रकरणात माझा सहभाग होता. निवडणुकीच्या काळामध्ये मी ज्यावेळेस मेंबर पदासाठी फॉर्म भरलाय त्याच्यानंतर मला माझ्या सहकाऱ्यांचा माझ्या मित्रांचा माझ्या गुरुवाऱ्यांचा खूप मोठा मार्गदर्शन मला लाभलाय. आणि त्याचबरोबर सांगायचं म्हणजे आमच्या अध्यक्षा थोरात मॅडम हे अध्यक्ष म्हणून निवडून आलेत. चौधरी सर हे सेक्रेटरी म्हणून निवडून आलेत. आम्ही 7 मेंबर आणि अध्यक्ष सचिव आम्ही येणाऱ्या काळामध्ये चांगल्या प्रकारे काम करू आणि एकजुटीने काम करू. जो काही इश्यू असतील कोर्टातल्या संदर्भातल्या आम्ही चांगल्या प्रकारे निपटारा करू. आणि जर याच्यामध्ये जर काही बेंचेस वाढवण्याची जर गरज पडली असेल तर आम्ही मीटिंग घेऊन त्या सुद्धा वाढवण्याचं काम करू. जे प्रकरण ड्यू मॅटरमध्ये जातात त्या संदर्भात आम्ही कमिटी येणाऱ्या काळामध्ये योग्य ते निर्णय घेऊन त्याचा निपटारा करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आणि मीडियांचे आभार ज्यांनी आम्हाला इथे येऊन आम्हाला प्रसिद्धी दिली त्याबद्दल देखील मीडियाचे मी आभार मानतो. धन्यवाद. माझं नाव ॲडव्होकेट पूनम विजयकुमार बोडके पाटील. मी औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघाची बिनविरोध महिला उपाध्यक्ष म्हणून आज निवडून आलेली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अभिवंदन करून मी माझे 2 शब्द एवढे सांगते की इथल्या सदस्यांसाठी बऱ्याचशा ज्या काही अडचणी आहेत जसे ड्यू ऍडमिशनचे मॅटर आहेत त्या मॅटरमध्ये तारीख पडत नाही. पक्षकारालाही त्रास होतो वकिलालाही त्रास होतो. जसं सुप्रीम कोर्टामध्ये ड्यू ऍडमिशनचे किंवा जुने मॅटर एका ठराविक तारखेला निघतात तशी एखादी तारीख आम्ही इथल्या माननीय न्यायमूर्तींना विचारात घेऊन त्यांचं मार्गदर्शन घेऊन एखादी तारीख आम्ही नेमून देण्याचा प्रयत्न करू जेणेकरून पेंडन्सी राहणार नाही. दुसरं एक आम्ही
अध्यक्षांशी चर्चा केली आहे की ई फायलिंग तर आहेच आहे आपल्याकडे, पण वकिलांचं इथलं सगळं ऍडमिनिस्ट्रेशन ऑनलाईन कसं होईल त्याच्यासाठी एक आम्ही ऍप काढण्याचा विचार करत आहोत. त्यासाठी आम्ही जे काही तंत्रज्ञानातले एक्सपर्ट लोक आहेत त्यांच्याशी चर्चा करून आम्ही ऍप काढू, जेणेकरून पूर्ण वकील संघाचं काम हे ऑनलाईन होईल. पार्किंगचा इश्यू आहे, 2 स्टोरेज किंवा 3 स्टोरेज बिल्डिंग करण्याचा आमचा विचार आहे. त्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सुद्धा आहे, त्याचा आम्ही परसुएशन करू. निधी कमी पडत असेल तर निधी आणण्याचा आम्ही पुरेपूर वापर करू. आणि कुठेतरी जिथे औरंगाबाद खंडपीठाला एक वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं की थोडासा मागासलेला खंडपीठ आहे असं जिथे पाहिलं जातं, त्याबद्दल आम्ही काम करू. ज्युनियर लोकांना आम्ही जास्तीत जास्त ज्ञान त्यांना देऊन त्यांच्यासाठी जितक्या होईल तेवढे सेमिनार वर्कशॉप कंडक्ट करण्याचा प्रयत्न करू. आम्ही एकटे पुढे जाणार नाही, आम्ही पूर्ण वकील संघाला पुढे घेऊन जाऊ, हे मी आश्वासन इथे आज देते. माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथील सर्व वकील बांधवांनी, महाराष्ट्राच्या सर्व वकील बांधवांनी माझ्यावर जी विश्वास टाकून उपाध्यक्ष पदासाठी जी प्रचंड मताने निवडून देऊन मला जे विजयी केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जे वकील बांधवांचे जे प्रश्न आहेत जे माझ्या समोर येतील त्यांचा मी सर्वस्वी प्रयत्न करून सोडवण्याचा प्रयत्न करेन. तसेच जे उमेदवार या कमिटीमध्ये निवडून दिलेत त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि आपले सर्व मीडियांचे पण ती आभार मानतो. सर, आपल्याला कसा आनंद झाला त्याबाबतीत? आनंद आता ते गगनात मावेना एवढा आनंद झालेला आहे, कारण माझ्यासारख्या एका सर्वसामान्य घरातील व्यक्तीला उच्च न्यायालयाच्या विधिज्ञांनी एवढा बिनविरोध निवडून दिलं विशेष म्हणजे. तर त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि त्यांचे जे काही प्रश्न असतील, मग त्यांचे मॅटरच्या संबंधात असतील, पार्किंगच्या संबंधात असतील, चेंबरच्या संबंधित असतील, तर मी त्यांचे सर्व अगदी मन लावून आणि प्रयत्नशील राहून मी सगळ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि मी त्यांच्या विश्वासास पात्र ठरेन याची मी आज शाश्वती देतो.
नमस्कार. मी ॲडव्होकेट रंजिता रघुवीर बारहाते देशमुख. मी हायकोर्टात प्रॅक्टिस करते आणि आज आमच्या बार असोसिएशन हायकोर्ट बार असोसिएशनची 2025-26 ची निवडणूक पार पडली आणि त्या निवडणुकीमध्ये मी जॉईंट सेक्रेटरी या पदासाठी माझी निवड झाली आहे आणि या पदासाठी मी अगदी बहुमताने माझी निवड झाली आहे. जवळपास 300 ते 400 मतांनी मी लीड घेऊन हे पद मी स्वीकारलं आहे. आणि तसेच आता निवड झाल्यानंतर आमच्या कमिटीने ठरवल्याप्रमाणे या वर्षभरात हायकोर्टातील जे काही प्रॉब्लेम्स असतील ते सोडवण्याचा आम्ही परिपूर्णपणे प्रयत्न करणार आहे. जसं की पार्किंग इश्यू आहे, जसं की ई लायब्ररीचा इश्यू आहे, बरेचसे कम्प्युटर बंद आहेत तर त्यांना लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न असेल, पुस्तकांचं नियोजन करायचं आहे आणि असेच विविध प्रकारचे कार्यक्रम घ्यायचे आहेत जे की सर्व वकिलांसाठी महत्त्वपूर्ण असतील. हा प्रयत्न आमचा वर्षभरात राहणार आहे. मी अगदी मनापासून परत हे सांगू इच्छिते की आमच्या बारनं जो आमच्या सर्व कमिटी मेंबरला निवडून देण्यासाठी जो सपोर्ट केला, पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते. आज झालेल्या मुंबई हायकोर्ट बेंच औरंगाबाद वकील संघाच्या निवडणुकीमध्ये जॉईंट सेक्रेटरी ह्या पदासाठी मॅडम रंजिता देशमुख बारहाते मॅडम ह्या भरघोस मताने निवडून आलेल्या आहेत आणि त्या निवडून आल्याबद्दल मी जिल्हा वकील संघातर्फे छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि त्यांच्याकडून हायकोर्ट मुंबई बेंच औरंगाबाद येथे त्यांच्या हातून चांगलं कार्य व्हावं अशी मी त्यांना सदिच्छा देतो.